व्हिडिओ चॅटद्वारे महिलांना ब्लॅकमेल करून खंडणी उकळणाऱ्या संशयिताला दोंडाईचा पोलिसांनी केली अटक। दोंडाईचा पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत व्हिडिओ चॅटद्वारे महिलांचे आक्षेपार्ह फोटो काढून ब्लॅकमेल करत लाखो रुपयांची खंडणी उकळल्याच्या आरोपाखाली कमलाकर नाना बागले या संशयितास अटक केली आहे। एका पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार संशयिताने यापूर्वी 3 लाख रुपये खंडणी घेऊन पुन्हा 5 लाखांची मागणी करत पीडितेस मारहाण केली होती व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती। या गंभीर प्रकाराची नोंद घेत दोंडाईचा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी संशयिताकडून मोबाईल व पेनड्राईव्ह जप्त केला असून यात आणखी काही महिलांना ब्लॅकमेल केल्याचे पुरावे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचा त्रास झालेल्या इतर महिलांनी न घाबरता तक्रारीसाठी पुढे यावे, त्यांची नावे पूर्णपणे गुप्त ठेवली जातील असे आवाहन पोलिसांनी केले आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे तसेच दोंडाईचा पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। दोंडाईच्या पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा आपण दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये आरोपी कमलाकर नाना बागले, राणा देगाव, तालुका सिंदखेडा याला आपण अटक करण्यात आलेली आहे। या जी पीडित महिला आहे XYZ यांनी अशी तक्रार दिली होती की या आरोपीने त्यांचे व्हिडिओ चॅट करून काही फोटोज आणि व्हिडिओ आम्ही व्हायरल करू या अनुषंगाने त्यांना ब्लॅकमेल केले होते। त्यांच्याकडनं सुरुवातीला 3 लाख रुपये देखील आरोपीने बळकावले होते आणि अजून 5 लाखाची मागणी आरोपी करत होता। या अनुषंगाने सिनियर PI दिनेश सोनवणे यांनी एक अतिशय चांगलं काम करून आरोपीला ताब्यात घेऊन हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणलेलं आहे। तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की त्यांच्याकडचा जो मोबाईल आहे आरोपीकडचा आणि त्याच्याकडे जे स्टोरेज त्याने केलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक महिलांचे देखील याप्रमाणे चॅटिंगचे फोटोज आणि व्हिडिओज पोलिसांकडे आहेत। त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून असे आवाहन करण्यात येत आहे की अशा काही जर पीडित महिला असतील तर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल करावी। त्यांचे नाव आणि त्यांची माहिती नक्कीच गोपनीय राखण्यात येईल। धन्यवाद।